नमस्कार. बटाटा आणि साबुदाणा असे पापड केलेत, वाळत टाकलेत आत्ता. रात्री साबुदाणा भिजत टाकला होता. किती दीड दीड पावणे 2 वाटीच टाकला होता आणि साधारण 8-10 बटाटे सकाळी किसून घेतले आणि मग ते दोन्ही एकत्र शिजवलं आणि त्याचे असे छान पळी पापड पण जरा जाडसर असे घातलेत. कसे घातले, काय केलं ते आपण आता बघूया. चला माझ्याबरोबर. रात्रीच साबुदाणा भिजत टाकला होता. तो फुलून मग असा झालेला आहे आणि बटाटे घेतले. ते आधी पाण्यात स्वच्छ धुवून घेतले. बटाटा फुलून असा झालेला आणि मग बटाटे स्वच्छ धुवून मग त्याची सालं काढून घेतली आणि सालं काढल्यानंतर मग ती सालं वेगळी ठेवली. त्याचं पण मी नंतर वेफर्ससारखं करते. मग पाणी उकळायला ठेवलं आणि पाण्याला उकळी येईस्तवर इकडे बटाटा किसून घेतला. बटाटा किसून झाल्यानंतर तोपर्यंत पाण्याला उकळी आलेली होती. त्यामध्ये उकळी आलेल्या पाण्यामध्ये मग मी मीठ टाकलं, थोडं तुरटी टाकली आणि हा जो साबुदाणा होता भिजलेला हा त्या उकळत्या पाण्यात टाकायला सुरुवात केली. आधी बटाटा किसून घेतलेलाच होता, तो सुद्धा पाण्यात ठेवला होता. थोडासा हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर असं वाटण करून घेतलं होतं आणि ते सुद्धा मी या पापडामध्ये घालणार आहे. तर पाण्याला अशी उकळी आली आणि मग त्यामध्ये मी साबुदाणा घातला. आधी तो जरा शिजू दिला. तसा भिजलेला असल्यामुळे शिजायला वेळ लागला नाही. शिजत असतानाच त्यामध्ये मीठ घातलं, थोडी तुरटी पण फिरवली त्याच पाण्यात आणि त्याला चांगली उकळी येऊ दिली. उकळी येत असतानाच बटाट्याचा जो किस केलेला होता तो सुद्धा एका पाण्यातून काढला, स्वच्छ पाण्यातून परत, आणि मग तो किस मी त्या उकळत्या साबुदाण्याच्या पातेल्यात टाकला. साबुदाण्याचा किस टाकल्यानंतर शिजायला एक 4-5 मिनटंच लागली, जास्त नाही लागली, कारण पाणी उकळलेलंच होतं आणि बटाटा किसलेला असल्यामुळे पटकन तो शिजला गेला पाण्यात. त्याला जरा हलवलं, सारखं खालीवर केलं म्हणजे मीठ सगळीकडे पसरवावा म्हणून आणि साबुदाणा आणि बटाटा एकजीव व्हावा म्हणून त्याला सारखं हलवत राहिले. आणि मग थोडा वेळाने सगळा बटाटा किसलेला घातल्यानंतर थोडा वेळ त्याला उकळी येऊ दिली. उकळी येत असतानाच त्यामध्ये मग मी ते वाटण होतं केलेलं हिरव्या मिरचीचं ते सुद्धा त्यामध्ये टाकलं आणि त्यामुळे कलरसुद्धा छान आला. मग हिरवागार रंग आला. ते सगळं एकजीव करून घेतलं वाटून. थोडासा मसाला वगळला मी, कारण मला वाटलं मिरची जास्त होईल, मग तळल्यानंतर ते घशाशी खकाणा लागल्यासारखं होतं म्हणून मिरची जरा कमीच टाकली. आणि मग मी पळीपापड ते घालायला सुरुवात केली. गार झाल्यानंतर त्याला गार होऊ दिलं. अर्धा-1 तासांनी ते गार झालं. एका ह्याच्यात स्टीलच्या अशा ह्याच्यात काढून घेतलं तसराळ्यात आणि मग त्या गार झाल्यानंतर हे असे मी पळीपापड घालायला सुरुवात केली. पळीपापड जरा जाडसरच घातले, कारण मला असे जाडच जरा हवे होते पापड, अगदी पातळ नको होते. आणि मग हे असे जाडसर असे छान सगळे एका बाजूनी असे छान असे गोलाकार होतील असे ते मी सगळ्या प्लॅस्टिकचा कागद अंथरला. आमच्याकडे ऊन येत नाही म्हणून मी डायनिंग टेबलवरच ते प्लॅस्टिकचा कागद अंथरला होता आणि त्यावरच हे पळीपापड घातले. आता फॅनच्या वाऱ्याने ते वाळले की मग एकदा खाली जाऊन ऊन दाखवून आणायचं. असे हे पळीपापड मी घालत होते आणि झाले ते तेवढ्या ह्याच्यात माझे
60-70 पळीपापड झाले. जाड झालेत जरा, पण मग ते जाड झालेला म्हणजे उपासाच्या वेळेला एक खाल्ला की असं थोडं तरी पोटात काहीतरी भरल्यासारखं असं वाटावं म्हणून जरा जाडच घातले. आणि बटाट्याचा किसही होता, त्यामुळे ते दिसायलासुद्धा छान दिसत होतं. साबुदाणा आणि बटाट्याचा किस असं ते एकत्र, त्यामध्ये हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर असं घातल्यामुळे एक हिरवा रंग असा आलेला होता पापडांना आणि छान असं ते दिसत होते पापड. आणि अशा पद्धतीनं मी ते सगळे पापड घालून घेतले. ऊन येत नसल्यामुळे घरातच घालावे लागले, कारण आमच्या गॅलरीतसुद्धा ऊन येत नाही. त्यामुळे मग घरातच घातले, फॅनच्या खाली त्याला वाळवायला ठेवले. आणि आता हे घालून झालेले पापड उद्यापर्यंत होतील, चांगले निघून येतील. आणि मग त्याला जरा एकदा ऊन दाखवलं की मग ते छान दिसतील आणि वाळून जरा लहानही होतील आकार त्याचा. आत्ता जाड वाटत आहेत, पण नंतर जाड होतील. कसे वाटले तुम्हाला हे पापड? छान वाटले का? आवडले का? मला कॉमेंट्समध्ये कळवा. आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मला असे नवीन नवीन काही काही पदार्थ करून बघायला आवडतात आणि घरातलेही आवडीने खात असतात, त्यामुळे मग करायलासुद्धा छान वाटतं. तर असे हे बटाटा आणि साबुदाणा पळीपापड घातलेले आहेत आणि ते आता वाळत टाकलेत. बरेच झाले तसे, 2 प्लॅस्टिकचे कागद भरलेले आहेत आणि त्यामुळे ते चांगले वाटत आहेत, तसे छान झालेत. आणि गोलाकार असं आपण लाटून जसे करतो तसेच हे गोलाकार असे छान टाकलेले आहेत. कसे वाटले तुम्हाला सांगा मला कॉमेंट्समध्ये. आवडले असतील तर कृती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, तसं करून बघा. खूप छान होता ते पापड आणि तळल्यावर तर आणि फुलतो छान. साबुदाणा आणि बटाटा असल्यामुळे छान फुलला जातो पापड. असं हे सुंदर असे साबुदाणा आणि बटाटा पापड आवडले का तुम्हाला? बघा.